जेव्हा आम्हाला IIT मध्ये फर्स्ट प्राइज मिळालं तर जे विनर्स होते त्यांचं एक सेशन अब्दुल कलाम सरांसोबत ठेवलं होतं. ते बोलले की आपण 5 मिनिटं मला तुझ्यासोबत टाकायचे. का तुला फॉरेनचं वेड आहे? तुला मग बाहेर जाऊन हे सगळं त्यांना शिकवणार, त्यांना तू हे देणार, तुला भारताकरता काही वाटत नाही का? ते पॅकेज सोड, त्याच्याहून जास्त तुला मिळेल. चायना एकेकाळी 0 पासून एका लेवलला आली. टेक्नॉलॉजिकली त्यांनी खूप डेव्हलप केलं आहे. बिकॉज आपल्याला ते काम करायचं म्हटलं तर आज डिफिकल्ट होऊन जातं इथे इंडियात. आता चायनासारखा परत इंडियाला चान्स आहे पुढे जायला. आज तुम्हाला AI माहीत आहे, बट AI एक वर्ड आहे, बट त्याच्या पाठीमागे खूप गोष्टी आहेत. तुम्हाला ते प्रोसेस कसं होतं हे माहीत नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आज आपण फक्त ॲप्लिकेशन लेवलवर काम करू शकतो. खूप ठिकाणी तुम्हाला वेअरहाऊसिंगमध्ये रोबोट लागतोय, मेडिकलमध्ये रोबोट लागतोय, ऑपरेशन्स करायला लागतो आहे, तुम्हाला साफसफाई करायला रोबोट लागतो आहे. मी तर म्हणतो उद्या रिसेप्शनलाही रोबोट असणार आहे, रिसेप्शनिस्ट म्हणून. मेडिकलमध्येच 100 टाईपचे रोबोट्स लागणार आहेत. सर इथे रोबोट्स मॅन्युफॅक्चर व्हायला पाहिजे, आपल्याकडे ते मॅन्युफॅक्चर व्हायला पाहिजे. याच्याकरता प्रयत्न कुठेच नाही आहे. इंजिनिअरिंग केल्यावरही तुम्ही कोर्स करावा लागतो तुम्हाला. अच्छा, कोर्स केल्यावरही तुम्हाला जॉब नाही, एंटरप्रेन्योर बना. ॲक्च्युली दृष्टिकोनच पैशांकडे वळलेला आहे. या आजकाल सगळेजण जॉब किंवा मोठे होत आहेत पैसे कमवायला. पैसे मिळत आहेत का? येस मिळत आहेत. पैसे तर कॉल सेंटरलाही मिळत आहेत. तर कुठल्याही गोष्टी करता कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. पॅशन ही एंडपर्यंत असायला पाहिजे. समजा वाघाने कन्सिस्टंटली समजा शिकार केला तर तो उपाशी मरणार. इंडियाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये मी आपला होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मी आपल्या विद्यार्थ्यांशी बोलताना नेहमी म्हणत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज असते तर त्यांचा जो मूलमंत्र आपण म्हणतो की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्याच्यासमोर त्यांनी जोडलं असतं तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. शिक्षणा इतकं महत्त्वाचं आजचं अंग म्हणजे तंत्रज्ञान. आणि जेव्हा टेक्नॉलॉजीचा विषय येतो तेव्हा रोबोटिक्स आणि AI आज परवलीचे शब्द झालेले आहेत. परंतु रोबोटिक्स आणि AI म्हणजे नेमकं काय? त्यात कशा पद्धतीने करिअर होऊ शकतं? आपल्या दैनंदिन जगण्यामध्ये आपण रोबोटिक्स आणि AIचा वापर कसा करायला पाहिजे किंवा करू शकतो? आणि त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा काय बदल होणं गरजेचं आहे? त्यासाठी आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा करण्यासाठी टेक्नॉलॉजी रोज जगणारे एक सायंटिस्ट आपल्यामध्ये आहेत. डॉक्टर समीर कनसे सर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहेत. सर 3S टॉक पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर जेव्हा मला पहिल्यांदा रोबोटिक्स शब्द म्हणजे समजला, म्हणजे पहिल्यांदा रोबोटिक्स म्हणजे एक मशीन एवढंच माहीत होतं. तुमची भेट झाली तेव्हा मला रोबोटिक्सचं बेसिक समजलं. मला पहिल्यांदा फक्त हे समजून घ्यायचं आहे की रोबोटिक्स आणि AI कडे तुम्ही कसं वळलात? फर्स्ट ऑफ ऑल मी ॲक्च्युली डॉक्टर नाही आहे. अच्छा. सो डॉक्टर हा वर्ड त्यातनं काढून टाकावा. ओके. आपण जसं हे सगळं सुरुवात सगळ्यांची होते तशीच माझी सुरुवात जी आहे ती इंडस्ट्रीमध्येच झाली आहे. बरं. सो मी डायरेक्ट बिझनेसला म्हणजे ॲप्रोच झालो किंवा इथनं सुरुवात केली आहे. अँड हळूहळू प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा माझा ॲक्च्युली आवडता विषय पण होता. माझं शिक्षण पण त्याच्यातच झालं होतं. बरं. अँड प्रोडक्ट डेव्हलपमेंट करता करता मी इंडस्ट्रीच्या टचमध्ये आलो. बरं. इंडस्ट्रीच्या टचमध्ये आल्यावर इंडस्ट्रीचे सगळे प्रॉब्लेम्स हळूहळू कळायला लागले. कळता कळता लोक आमच्याकडे अप्रोच करायला लागले त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन. अँड अशातनं मला हे कळलं की हा जो क्षेत्र आहे हा नुसतं एका स्ट्रीमपुरती नाही आहे. सो याला मल्टिपल स्ट्रीमनी समजा आपण कंबाईन करू शकलो तर त्याचा उपयोग ह्या इंडस्ट्रीला खूप चांगला होईल. आणि अशी ही सुरुवात झाली. अँड रोबोट हा एक नुसतं एकच कुठली तरी स्ट्रीम नाही आहे, ही मल्टिपल स्ट्रीमचं कोलॅबरेशन आहे बेसिकली रोबोट म्हटलं तर. सो बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे सेन्सर्स, बरेचसे नॉलेज, बरेचसं टेक्नॉलॉजी हे जेव्हा कंबाईंड होते इट बिकम्स अ रोबोट. सर पण मुळात तुमच्या लाईफमध्ये रोबोटिक्स किंवा याचे टेक्नॉलॉजी आहे ती पहिल्यांदा कधी आली? साधारण शिक्षण कसं झालं, म्हणजे कसे वळलात तुम्ही इकडे? वळलं म्हणजे माझं शिक्षण जे आहे ते तर खूप शिक्षण वेगळंच चालू होतं. बरं. अँड
आपल्याला कळत नाही, एक लक्ष पिक्चर पण आहे हां, ऋतिक रोशनचा. हो. सो तसं होतं, आपण भरकटलेले असतो सगळेच. माझं तर खूपच वेगळं होतं, बरं. मला कळतच नव्हतं की नेमकं काय चालू आहे. तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, बट मी 7th फेल झालो आहे. अरे बापरे. सो हां, 7व्या वर्गामध्ये. 7th बरं. सो कुठे होतात सर तुम्ही? मी वेस्टर्न लाईनला हां. एक बोईसर म्हणून एक गाव आहे. बरं. सो तिथे होतो. पापा रेल्वेमध्ये, पापा चांगल्या याला होते, म्हणजे रेल्वेत नोकरीला होते. नोकरीला होते. ओके ओके. हां हां. अँड टेक्नॉलॉजी किंवा टेक्निकल साईडला ते स्ट्रॉंग होते. बरं. त्यांनी एक्झाम दिली हो. की ते म्हणजे फर्स्ट यायचे. बरं. हां, आणि फर्स्ट आले की त्यांची ट्रान्सफर व्हायची. बरं. हां, असं दरवर्षी आम्ही एक नवीन स्टेशनला किंवा एक नवीन लोकेशनला असायचो. बरं. सो त्याच्यामुळे मराठी स्कूल, हिंदी मीडियम, हो. इंग्लिश, कॉन्व्हेंट, सगळ्या टाईप्सची स्कूलमध्ये बरं. माझं शिक्षण झालं. बरं. बट ट्रान्सफर झाल्यावर तिथे सेट होणे, ते समजणे, लँग्वेज, हे सगळ्या गोष्टी करता करता 7thपर्यंत अशी वेळ आली, मला कुठलाच खेळ येत नव्हता. बरं. हां, कुठलाच सब्जेक्ट माझ्या याच्यात नव्हता, कुठलीच लँग्वेज. आजही आय एम नॉट कम्फर्टेबल इन एनी लँग्वेज. मला कुठलीच लँग्वेज बरोबर येत नाही. सो असा हा प्रवास चालू होता. जसं चालतंय, जसं आजही सगळेजण जसं जीवन चालतंय तसं माझं चालत होतं. 7वीत फेल झालो. बरं. लोक बोललेत की वडील म्हणजे इतके हुशार, बट तुला काही येत नाही. 2 दिवस वाटलं, तिसऱ्या दिवशी परत तसंच. बरं. चालायचं, असंच चालू होतं. 10वीमध्ये पापांनी खूप मेहनत घेऊन एका ट्युशनमध्ये टाकले जिथे हुशार मुलं होते. बरं. आणि त्या ट्युशनमध्ये मलाही हे केलं, बट एक 15-20 दिवसातच किंवा महिन्याभरातच त्या ट्युशन टीचरनी पापांना बोलवलं. बरं. ते बोलले की सॉरी, बट याला काढावं लागेल. अरे बापरे. हां, कारण की माझ्याकडच्या सगळ्या मुलांना मला शिकवायला इझी जातं, बरं. याला काहीच येत नाही. सो याची लायकी तसं बघितलं तर 7th टाकायची आहे. बरं. 10th त्याला तसंही करू नका, कारण की तो फेलच होणार आहे. तर मग पूर्ण वर्ष तुम्ही का घालवता, त्यापेक्षा बेटर 7th ॲडमिशन टाका आणि असं हे करा. सजेशन असं होतं. बट तरी पापांना वाटलं की बहुतेक चुकीचं आहे, विच वॉज ट्रू. बट आता आईवडिलांना तर वाटते. परत त्यांनी कंटिन्यू केलं, पण सगळेजण सजेस्ट करतच होते असे. मग एकाने सजेस्ट केलं की मग असंच चालू होतं, परत असंच लाईफ चालू होती. मग 11th माझं जेव्हा झालं तेव्हा लोकांनी सजेस्ट केलं की 12वी नंतर काय करणार, डोंट नो, पास होईल नाही होईल माहीत नाही, त्यापेक्षा ITIमध्ये ॲटलिस्ट ॲडमिशन मिळाली तर कुठेतरी काहीतरी जॉब तरी होऊन जाईल. असं करता करता एकांनी आम्हाला एका डिप्लोमाचं ॲडमिशनचं एक फॉर्म आणून दिला. तो भरला. समहाऊ ते असं होतं की मी तर क्लासमध्येच 40 स्टुडंट्सचा क्लास, त्या 40वा येणं पण डिफिकल्ट होतं. अशा केसमध्ये मी ती एक्झाम ऑल ओव्हर इंडियाची एक्झाम दिली. जी कुठली एक्झाम होती सर? ती CEDT म्हणून एक कॉलेज आहे, डिप्लोमा कॉलेज, स्वित्झर्लंड अँड इंडियन गव्हर्नमेंटचं असोसिएशन आहे. जसं IIT असतं तसं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचं ते हे आहे, एक काय म्हणतात प्रयत्न म्हणा किंवा प्रकल्प आहे, ज्याच्या अंडर ते कॉलेज होतं. स्वित्झर्लंड अँड इंडियन गव्हर्नमेंटचं कोलॅबरेशन. तर मला तर माहीत होतं की काही होणार नाही, बट पापांना इच्छा होती आणि म्हणून आम्ही ती एक्झाम दिली. तर ऑल ओव्हर इंडिया 30 स्टुडंट्स. तेच खूप मोठं टार्गेट होतं, विच मला माहीत होतं की ते पॉसिबल. पूर्ण भारतातून फक्त 30 विद्यार्थी फक्त 30. हां, आणि त्यात 14 ओपन. ओके. हां. सो ह्या 14मध्ये येणं हे तर म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल होतं. पण एक्झाम द्यायची म्हणून दिली. समहाऊ कुठे गणित बिघडलं मला माहीत नाही, बट त्या एक्झाममध्ये मी ते 14th रँकवर पोचलो. अच्छा. हां. सो काही मिस्टेक झाली आहे चेकिंग करताना. अच्छा. हां, कारण की मला माहिती आहे मी काय लिहिलेलं आहे. सो पण ती मिस्टेक जी आहे तिथनं असं म्हणा लाईफ चेंज झाली.
बरं. काय असतं आपण ते घडत जातो जे लोक आपल्याकडे बघतात. सो माझ्या जिथे मी होतो पहिले शिक्षणाला वगैरे सगळ्यांचे नजरे तसेच होते, याला काही येत नाही हो. आणि आपण पण ॲक्सेप्ट करतो ते. सो ते ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्याचमुळे आपण तसंच घडत जातो. बरं. का? कारण की सगळ्यांना माहीत आहे की याला काही येत नाही. इथे जो 14व्यावर रँकवर पोचलो, सो हे फर्स्ट टाईम असं झालं की अशी कुठली तरी रँक मिळाली जी मी एक्सपेक्ट कधीच नव्हती केली. हो. ते गेल्यानंतर तिथे इंटरव्ह्यूजचे काही सेशन्स होते, ते पण झाले आणि काही भाग स्लमडॉग मिलेनियर जो मूवी आहे हो. तसं घडत गेलं. बरं. माझे पापा रेल्वेमध्ये होते आणि रेल्वेमध्ये त्यांना जो सेक्शन होता त्याच्यात रिलेज नावाचा प्रकार होता. अच्छा. ते रिलेज फक्त हे करत होते अँड मला न्यायचे ते कधी कधी सोबत. त्यांनी जे समजवलं ते मला खूप चांगलं समजायचं, कारण की मराठीत सांगायचे. ओके. सो आणि मला ते इंग्लिश आणि बाकीच्या गोष्टी थोड्याशा डिस्कम्फर्टमध्येच होतो मी. बरं. आणि कळायचं नाही. तर रिले मला खूप चांगला कळला. बरं. मग समहाऊ ते रिलेज मी घरी घेऊन यायचो, खेळायचो त्यांच्यासोबत. बरं. त्या काळी ही मी 95-94 तेव्हाची गोष्ट सांगतो. हे रिलेज म्हणजे काय असायचं सर? ते एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. अच्छा. जनरली आजकाल सगळीकडे वापरल्या जातात, तेव्हा फक्त म्हणजे मोजकेच वापरले जायचे. बरं. सिग्नलिंग करता वापरतात. म्हणजे अच्छा. आपल्याला समजा मोठा बल्ब AC ऑन ऑफ करायचा आहे तर आपण रिमोटनी करतो. हो. तर रिमोटनी जे करतो तर हां. एक बटन दाबतो रिमोटनी, बट ओके. तिथे AC मध्ये एक रिले असतो. अच्छा. हा सिग्नल घेऊन तो रिले ऑन होतो. रिले ऑन झाला की AC ऑन होतो. ओके. सो अशा प्रकारचं बेसिकली तो डिव्हाइस आहे, इलेक्ट्रोमेकॅनिकल डिव्हाइस म्हणतात. बरं. तो मला खूप छान कळला होता, कारण की पापांनीच सांगितलं होतं आणि खेळायला होता हातात. मला लहानपणी एक रणगाडा घेऊन दिला होता. आता माझं तुम्हाला सांगितलं की खेळण्यात पण मी नव्हतो, हो. त्याच्यामुळे मग मला रणगाडा घेऊन दिला. आतासारखं नव्हतं तेव्हाचं जीवन. आपण सगळे असे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास फॅमिलीतले, तर आपण इतकं खर्च नव्हतो करत. तर त्याला सेल ऑपरेटेड होता तो. अच्छा. अँड ते सेल संपून गेले की तो ठप्प. बरं. मग आपण आजकाल तर खूप इझिली सेल घेऊन घेतो, तेव्हा ती तशी परिस्थिती नव्हती. तर तो एकदा जो सेल बंद झाला की मग रणगाडा माझा खेळायला मला मिळत नव्हता. बरं. म्हणून मग पापांच्या ऑफिसमधनं मग मी ते काही सेल आणि हे ते आणून वायर वगैरे जोडून मला ते चालू करायचं होतं. मी चालू केला. बरं. चालू केला, बट खेळायला मी एकटाच. माझा भाऊ होता, बट तो ओके होता. बरं. त्याच्यामुळे तो खेळायचा बाहेर, सगळं व्हायचं. मलाच थोडासा इश्यू होता. तर त्या रणगाड्याला मी वायर वगैरे लावून हे करायचं, बट मग तो एका डायरेक्शनला जायचा. अच्छा. मग तिकडनं परत मला इथनं उठून तिथे जावं लागत होतं हां हां. आणि मग तिथनं परत त्याला टर्न करायचा हां. आणि परत इकडे. बरं. हे असं चालू व्हायचं. मग तिथे बेसिकली असं तुमच्या क्वेश्चनचं आन्सर बहुतेक तसं असेल की ऑटोमेशन तिथे सुरू झालं. बरं. ते मला जे 4 वेळा इकडनं तिकडे जायची वेळ आली तर हो. ती मी काही म्हणजे हे नाही केले. मी म्हटलं की नाही, हे बसल्या ठिकाणी व्हायला पाहिजे. बरं. सो तिथे मी ते रिलेचा वापर करून हो. त्या रणगाड्याला इथे बसल्या बसल्या तिकडे जाणं आणि इकडे आणणे, हो. सो दॅट मला एकाच ठिकाणी बसून असे काही प्रकार चालू होते. साधारण हे कोणत्या वर्षी? 95-94 बाप. साधारणतः. बरं. सो मी 10वीत होतो तेव्हाची गोष्ट आहे. हो. तेव्हा तसं केलं आणि अनायसे जे 14 आल्यानंतर, 14वा रँक आल्यानंतर हो. तिथे जो इंटरव्ह्यू झाला हो. तिथे ते स्लमडॉग मिलेनियर सारखं झालं. त्यांनी मला नेमके तेच क्वेश्चन्स विचारले जे मला माहीत होते. ओके. सो इट वॉज माझ्याकरता ते इझी होऊन गेलं. हो. आणि त्यांनी रिलेच विचारला आणि हे ते, आणि जे मी खूप इझिली सांगू शकलो. बरं. सो त्यांना वाटलं की मी खूप हुशार आहे. बरं. असं करता करता काही सेशननंतर मी सेकंड रँकला पोचून गेलो. बरं. तर फर्स्ट रँक जो होता एक मुलगा, तो म्हणजे IITsमध्ये काही काही लोकांना सवय असते एक्झाम्स द्यायची, तसं तो एक्झाम दिला आणि तो आमचा डिप्लोमा बेस म्हणजे 10वी नंतरचं, तो तर 12वी नंतर होता आणि IIT वाला होता. बरं. तर त्याला ते मिळून गेलं फर्स्ट रँक.
बट त्याला काही करायचं नव्हतं कारण की त्याचा कल तिकडे होता. बरं. तो काही डिप्लोमाला जॉईन, पण ते एक्झाम द्यायची, एंट्रन्स एक्झाम द्यायची सवय असते तशी त्यांनी दिली. सो सरते शेवटी ही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आली माझ्यावर, कारण की तो काही जॉईन नाही झाला. मी सेकंड रँकला होतो, तर मला मग क्लासचं मॉनिटर बनवला गेला. बरं. आतापर्यंत गोष्ट किंवा कहाणी ही सोपी होती, बट आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मी क्लासचा मॉनिटर बनल्यामुळे माझ्यावर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी आणि सगळ्यांचे नजरे असे होते की हा हुशार आहे. अच्छा. हा माझ्याकरता खूप मोठा प्रॉब्लेम झाला, कारण की मला माहीत होतं की मला काही येत नाही. अँड इथे हा गेम चेंज झाला. बरं. आता टीचर पण जे यायचे क्लासमध्ये ते हेच विचारायचे, पहिले मलाच विचारायचे कारण मी क्लासचा मॉनिटर. अच्छा, कोणाचं नाव लक्षात राहायचं माझं, कारण की पहिला नंबर माझाच होता. सेकंड नंबर होता बट इट वॉज ट्रीटेड ॲज फर्स्ट. तर तो पहिला नंबर माझाच असायचा. त्याच्यामुळे पण याच्यात मला एक आवडायला काय लागलं, हा जो स्टारडमसारखं जी ट्रीटमेंट होती जी कधीच मिळाली नाही, ती मिळाली. आणि ती मला मग सोडावशी नाही वाटली. सो मग मला ते कुलकर्णी सर आठवले. अच्छा. जे ट्युशन टीचर होते. त्यांनी मला सांगितलं होतं की याची 7th याला बसवा. सो मी म्हटलं की काही ना काही गणित आपलं इथनं सुरू व्हायला पाहिजे. तर मला जे पैसे मिळायचे डेली खर्चाला, त्यातनं मी ते 7th बुक्स घेतले. लोकांना कळेपर्यंत मी अपडेट व्हावं अशी माझी इच्छा होती, की जोपर्यंत या सगळ्यांना कळेल की हा तो नाही आहे जे आम्ही बघत आहोत. आणि मी ते 7th बुक्स घेऊन मी ते स्टेटमेंट ट्रू करायच्या पाठीमागे. आणि तेव्हा जेव्हा मी स्वतः तोपर्यंत म्हणजे अभ्यास स्वतःहून केलाच नाही, अँड जेव्हा मी करायला लागलो तेव्हा मला गणित कळायला लागलं, तेव्हा मला फिजिक्स कळायला लागलं, तेव्हा केमिस्ट्री कळायला लागलं. सोपं पण होतं. एक 10वी-11वीचा मुलगा 7th बुक्स घेणार तर साहजिक आहे त्याला कळेलच. सो तेच झालं. बट तेव्हा मला छोट्या छोट्या गोष्टी कळायला लागल्या की आपल्या अभ्यासक्रमातनं जे मिस होतं ते ॲक्च्युली मिस होतं. ते नंतर एक गाडी ती सुटली, आपण त्याच्या पाठीमागे लक्ष नाही देत आणि आपण पुढचं करत असतो, कारण की इथे सगळं कॉम्पिटिशन चालू आहे, एक्झाम्सवर एक्झाम्स कंटिन्युअस. सो पाठीमागचं आपल्याला चाळायला वेळच नाही मिळत. मग मी तेव्हा ठरवलं की आपण जे काही करू ते नॉलेज बेस करू. मी कुठल्याच कॉम्पिटिशनमध्ये मग मी पडलो नाही. हे पुढे पाठ मागे सपाट हे जे म्हणतो आपण सर, हे खूप लोकांसोबत ट्रू आहे. मी ओपनली बोलतोय, ट्रू सगळ्यांसोबत आहे. सगळ्यांचं मॅक्सिमम गोष्टी जे सुटल्या आहेत, कोणी त्याच्या पाठीमागे नाही. मला तर बोलल्या गेलं, बरोबर. म्हणून मी, आणि जे शाबासकी मिळत होती ती मला छान वाटली. ती मला गमवायची नव्हती, म्हणून मी हा सगळा होमवर्क केला. बट हा होमवर्क करता करता इतकं क्लिअर झालं की समजा आपण विचार केला किंवा आपण स्वतःहून समजा अभ्यास केला तर गोष्टी होऊ शकतात. अँड म्हणून मी प्रत्येक सब्जेक्ट, कुठलाही टॉपिक, कुठलाही विषय माझ्या समोर आला, मी त्याचा अभ्यास करतो. मी डेप्थपर्यंत ते करतो. मला फरक पडत नाही एक्झाम्स आहे की काय आहे, त्या हिशोबाने मग मी प्रिपेअर करणं सोडून दिलं. मी बिलकुल एक्झामच्या हिशोबाने कधीच प्रिपेअर नाही केलं. बरोबर. अँड रिझल्ट्स मग येत गेले. असं करून इंजिनिअरिंग झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. अँड इंजिनिअरिंगला असतानाच मला बरेचसे अवॉर्ड्स मिळाले. बरं. आणि तेव्हापासूनच मग बिझनेसच्या पाठीमागे. इंजिनिअरिंग सर मग कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाली माझी. अच्छा, इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सो स्ट्रीम इलेक्ट्रॉनिक्स होतं. बरं. बट मग प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा माझा डिप्लोमा प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये होता. बरं. आणि मला जे मी केलं आहे तेच कंटिन्यू करायचं होतं, कारण की इंटरेस्ट तेव्हा माझा डेव्हलप झाला. ओके. व्हायला पाहिजे होता पहिले, बट लेट झाला. बट ते इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मी ते कंटिन्यू केलं. सगळ्यांनी स्विच केलं, सगळेजण IT याच्यात सगळीकडे गेले.
मी कंटिन्यू केला. तोच विषय घेऊन मग तुम्ही पुढे गेलात. हो, प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा माझा विषय होता. सो बरं. मला खूप रेकॉग्निशन मिळालं त्याच्यामुळे. इंजिनिअरिंगमध्ये जे एक्झिबिशन्स वगैरे झाले त्याच्यात आम्हाला फर्स्ट प्राइजेस बरं. मिळाले. अँड अशी करता करता मला खूप चांगले अपॉर्च्युनिटीज मिळाले. म्हणजे आज जे पॅकेजेस मिळत आहेत, हो. मला 2000 साली एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब ऑफर झाला. बरं. तेव्हाचं पॅकेज 6 लाख रुपये होतं. बरं. आणि त्यावेळेस असं जे हे होतं, एक यंग होतो. हो. यंग असल्यामुळे सगळ्यांना ते नॅचरल रिॲक्शन असतं, आपण आपल्याबद्दल खूप बोलायचं बघतो. तर जेव्हा आम्हाला IITमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं, बरं. तर जे विनर्स होते हां. त्यांचं एक सेशन अब्दुल कलाम सरांसोबत ठेवलं होतं. बरं. त्यांनी आम्हाला एक 10 मिनटं दिलेत. ते बरं. त्यावेळेस DRDOचे हेड होते. अच्छा. हां. तर मग अनायसे आमचं जेव्हा इंटरॅक्शन झालं आणि त्यांना जेव्हा सांगितलं, तर म्हणजे खूप याने मी सांगितलं की सर असं असं आहे, मला असं पॅकेज मिळालं, असं हे आहे ते आहे. मग त्यांनी सजेस्ट केलं की लुकिंग ॲट ऑल दिस, हो. तू बिझनेस करायला हवा, बरं. तुझे प्रोडक्ट्स करायला हवे, बाहेर जाण्यात काय अर्थ आहे देशाच्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी हां. सजेस्ट केलं. हां, कारण की माझी पोस्टिंग जी आहे ती बँकॉकला होती. बरं. त्याच्यामुळे मग त्यांनी सजेस्ट केल्यामुळे मग मी प्रोडक्ट डेव्हलपमेंट हाच माझा हे ठेवला. अच्छा. आणि चालू झालं. मग स्वतःचं युनिट सर पहिलं कधी सुरू केलं? नाही, डायरेक्ट इंजिनिअरिंग झाल्या मी सुरुवात केली. अच्छा, लगेच सुरू हो, केलं? लगेच सुरुवात केली. कोणत्या वर्षी साधारण? 2002. आणि इथं पुण्यामध्येच? पुण्यामध्येच, सिंहगड रोड. अच्छा, सिंहगड येस रोडला. येस. हां. बरं बरं बरं. सो सुरू केली. बट येस, म्हणजे मला खूप लोकांनी साथ दिली. बरं. जरी फ्रंट फेसला मी आहे, आता दिसतो आहे असा, हो. खूप लोक याचे हिस्सेदार आहेत. बरं. बिकॉज खूप लोकांनी खूप सपोर्ट दिला. हो. अँड सगळ्यांच्या सपोर्टमुळे माझा प्रवास जो आहे तो थोडा सोपा झाला. बरं. कुठलं सर प्रॉडक्ट असं पहिल्यांदा तुम्ही बनवलं आणि तुम्हाला खूप समाधान देऊन गेलं असं? सांगतो ना. ॲक्च्युली पहिले पुण्यात आल्या अटेंडन्स सिस्टीम मी बघितलं की इथे अटेंडन्स सिस्टीमची हे होती. त्यावेळेस ना एक पंच कार्ड सिस्टीम चालायची. हो. कार्ड असायचं, त्याला होल्स असायचे असे, हो. आणि ते टाकायचे. सो तिथे RFID अटेंडन्स सिस्टीम ही आम्ही डेव्हलप केली. बरं. अँड समहाऊ, आता कहाण्या तर खूप आहेत, सो सगळं मला डिफिकल्ट होईल सांगणं. बट समहाऊ तिथे मला एका यांचा साथ मिळाला, एका सरांचा. बरं. अँड विथ अ चॅलेंज वी डेव्हलप ते, आणि ते आम्ही सिमेन्ससारख्या कंपनीला बरं. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर द्यायला सुरू केली. अँड तिथनंच जर्नी बेसिकली चालू झाली. सो तो जो प्रोडक्ट आहे तो आम्ही आमच्याकडे डेव्हलप व्हायचा अँड तो सिमेन्सला आम्ही द्यायचा. बरं. जिथे मला तो जॉबचं जी मी बोलतो आहे हो. की मला जो जॉब लागला होता तो सिमेन्समध्येच लागला होता. ओके. बट आज म्हणजे 2002ला हा सीन होता की मी त्याच कंपनीला तुमचं प्रॉडक्ट द्यायला लागलो. ओके. पहिला तो समाधानाचा तो समाधान होता ते. हो हो हो. आणि नंतर मग सर कसा प्रवास झाला प्रॉडक्टमध्ये? कुठले प्रॉडक्ट? नाही, मग हळूहळू असंच मग वेगवेगळ्या कंपनीजपर्यंत आम्ही पोचू शकलो थोडं. बरं. अँड आम्ही प्रोडक्ट डेव्हलप करत वेगवेगळे प्रोडक्ट्स, ऑलमोस्ट मी मागच्या 25 वर्षात 240 ते 50 प्रोडक्ट्स डिझाईन डेव्हलप करून बरं प्रोडक्शनला आणून दिलेत लोकांना. 240 पर्यंत? 240 सर. येस. बापरे. हा खूप मोठा आकडा आहे. हो. बट आम्ही करू शकलो. हो. म्हणून म्हटलं खूप लोकांची साथ मिळाली. Yes. सो त्यात चांगले प्रोडक्ट्स आहेत. बॅगेज इन्स्पेक्शन मशीनसारखी एअरपोर्टला जी स्कॅनिंग मशीन असते, सो ती फर्स्ट इंडिजिनियस मशीन आम्ही डिझाईन डेव्हलप करू शकलो. बरं. मेडिकल प्रोडक्ट्स आहेत, काही सियाम, एक्सरे मशीन्स,
असे बरेचसे आहेत. एक नासाचे सायंटिस्ट आहेत, त्यांच्यासोबत एक पॅरालिसिस करता एक इक्विपमेंट डेव्हलप केलं. आणि ऑटोमोबाईल करता बरेचसे वेल्डिंग कंट्रोलर्स, ऑटोमोबाईलमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स आम्ही डिझाईन डेव्हलप करून दिले आहेत. सो असं करता करता प्रत्येक ठिकाणी आम्ही कन्सिस्टंटली काम केलं. इलेक्ट्रॉनिक्स हा आमचा मेन विषय होता, पण इतके हळूहळू प्रोडक्ट्स करता करता नॉलेज आणि माझी ती सवय जी मला डिप्लोमाला लागली की कुठलाही विषय हातात आला की मी तो समजूनच करायचं. मी कुठल्याच कॉम्पिटिशन करता प्रिपरेशन नाही केली, कधीच नाही केली. सो विषय समजणं हा मी माझा पहिला एम ठेवला. त्याच्यामुळे आज ॲट दिस मोमेंट आमच्याकडे आमच्या कंपनीत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सीवर काम करतो आहे. म्हणजे टीम आहेत, इतक्या वेगवेगळ्या टीम आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे, विजन इन्स्पेक्शन, इमेज प्रोसेसिंग ज्याला म्हणतात, एम्बेडेड सिस्टीम, कंट्रोलरचं VLSIवरही आम्ही काम करतो. PCB डिझायनिंग, PCB प्रोटोटायपिंग आमच्याकडे आहे इन हाऊस. रोबोटिक्स आहे, रोबोटिक्स डिव्हिजन, आम्ही रोबोट्स डेव्हलप करतो आहे. त्याच्यानंतर ऑटोमेशन आहे, इंडस्ट्रीला खूप ऑटोमेशनची गरज आहे, ते आहे. मेकॅनिकल डिझायनिंग आहे. असं करता करता हे सगळ्या सेक्शन्समुळे काय झालं आहे, आता आम्हाला आमच्याकडे नॉलेज प्रत्येक सेक्शनचं आहे. त्याच्यामुळे आज कुठलाही प्रोडक्ट डिझाईन डेव्हलप किंवा रेडी करायचा आहे तर ह्या सगळ्या सेक्शनचा आम्हाला शब्द बहुतेक चुकेल बट उपभोग करता येतो आहे. बरोबर. सो आम्ही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजला आता कंबाईन करू शकतो एकाच रूफ खाली असल्यामुळे. सो कुठलाही प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे आमच्याकरता आज थोडा ईज झालेला आहे. बरोबर. एकतर नॉलेज पण इतकं वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचं असल्यामुळे ते आज सोपं होऊन गेलं आहे. सर, हा सगळा प्रवास तुम्ही जेव्हा उलगडला, म्हणजे अगदी 7व्या वर्गामध्ये नापास झालेला मुलगा, तर तुम्ही एवढे जवळजवळ 240पेक्षा जास्त या वेगवेगळ्या याच्यातले प्रॉडक्ट तुम्ही तयार केलेत. आत्ता जी मुलं IT मध्ये शिक्षण घेतात, बहुतेक मुलं, आता आम्ही ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये काम करतो, त्यात आता अलीकडे आम्ही NEET JEE पण सुरुवात केली आहे. जेव्हा या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना आम्ही भेटतो तेव्हा सायन्सकडे वळण्याचा त्यांचा मागचा दृष्टिकोन बघायला जातो, तर बहुतेक लोकांना जॉब पकडणे किंवा एखाद्या जॉबला जाणे किंवा एखादं पॅकेज मिळवणे अशा टाईपचं एक ध्येय असतं ते. आणि ते झालेले मुलं जेव्हा बघतो तर ते फारसे सॅटिस्फॅक्टरी नसतात. म्हणजे एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत आणि दुसऱ्या कंपनीतून तिसऱ्या कंपनीत, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पॅकेज, पुन्हा तिथून थोडंसं जास्तीचं पॅकेज, म्हणजे अशा उड्याच मारताना ते दिसतात. तर ही जी परिस्थिती आहे ती आत्ता कशी बदलू शकेल असं तुम्हाला वाटतं? बेसिकली आपण सगळ्यांना तर चेंज नाही करू शकत. बरोबर. ही एक प्रॅक्टिस झाली आहे लोकांची. ॲक्च्युली दृष्टिकोनच पैशांकडे वळलेला आहे. म्हणजे आजकाल सगळेजण जॉब किंवा मोठे होत आहेत पैसे कमवायला, विच इज रॉंग. बट त्याला आपण बदलू नाही शकत. चायना एकेकाळी 0पासून एका लेवलला आली. सगळीकडे चायनाचं नाव होतं. येस, काही ठिकाणी आपण एक हे बघतो की चायनाचे प्रोडक्ट्स चालत नाही, तो एक साईड आहे. बट बाकी असं बघितलं टेक्नॉलॉजिकली त्यांनी खूप डेव्हलप केलं आहे बिकॉज ते कोरमध्ये होते. जेव्हा सुरुवात झाली 90, 85, 90sमध्ये बेसिकली चायना प्रोग्रेस करायला लागला आहे. बट आज चायनाचा हात कोणी नाही धरू शकत टेक्नॉलॉजीमध्ये. त्याचं कारण फक्त इतकं आहे की ओव्हर द पिरियड त्यांनी प्रत्येक गोष्ट ही मॅन्युफॅक्चर करून घेतली आहे. तर त्यांच्याकडे आता सेटअप आहे सगळ्या गोष्टींचा. कोरमध्ये काम केलेलं आहे. सो आज आपल्याला ते काम करायचं म्हटलं तर आज डिफिकल्ट होऊन जातं इथे इंडियात, कारण की कोरमध्ये कोणी काम नाही केलेलं आहे. जे मी म्हणत होतो की मागचं सपाट झालेलं आहे. आज तुम्हाला AI माहीत आहे, बट AI एक वर्ड आहे, बट त्याच्या पाठीमागे खूप गोष्टी आहेत. तुम्हाला ते प्रोसेस कसं होतं हे माहीत नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आज आपण फक्त ॲप्लिकेशन लेवलवर काम करू शकतो. प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा आता परत इंडियाला चान्स मिळतो आहे. सो माझी इच्छा ही आहे की सगळ्यांनी कोरमध्ये थोडंसं लक्ष द्यावं, सो दॅट आता चायनासारखा परत इंडियाला चान्स आहे पुढे जायला. आणि आता जे काही सेट होईल हे ओव्हर द इयर्स 25-30 वर्षाकरता कामी येणार आहे पुढे. खूप इंडिया पुढे जाऊ शकतं टेक्नॉलॉजिकली. सो
पैशांकरता जे पळत आहेत त्यांच्याकरता मी नाही जास्त काही बोलू शकणार आहे. बट जे लोक खरोखर काहीतरी करायचं आहे, ज्याच्यात इच्छा आहे किंवा आपलं काहीतरी करायचं आहे, त्यांनी कोरकडे वळायला पाहिजे. सर, कोरकडे वळायचं म्हणजे एक्झॅक्ट काय? सब्जेक्ट जे आहेत हे बघा, काय प्रत्येकाचा आपला एक इंटरेस्टचा सब्जेक्ट असतो. माझं म्हणणं आहे की त्या इंटरेस्टकडेच त्यांनी वळावं. बरोबर. पैसे मिळत आहेत म्हणून मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं आहे माझं आणि मी ITकडे वळतो आहे, इट हॅज नो मिनिंग. हां, पैसे मिळत आहेत का? येस, मिळत आहेत. मग पैसे तर कॉल सेंटरलाही मिळत आहेत. चहा विकतो आहे तर त्याच्याकडेही आहेत. सो मग तेच करायचं तर मग इतकं कशाला खटाटो. माझं म्हणणं आहे की एक रिस्पेक्टफुल तुम्हाला पुढे हे हवं आहे. तर पैसाच सगळं काही नाही आहे. तुम्ही एक रिस्पेक्ट कमवण्याकरता अँड इंडियाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला स्ट्रॅटेजीज बनवणं गरजेचं आहे. मॅन्युफॅक्चरिंग किंवा ऑटोमेशन किंवा रोबोटिक्स याच्या कोरमध्ये, याच्या बेसमध्ये जाणं गरजेचं आहे. इथे रोबोट्स मॅन्युफॅक्चर व्हायला पाहिजे. आज काय होतं आहे, बाहेर रोबोट्स मॅन्युफॅक्चर होत आहेत, चायना मॅन्युफॅक्चर करत आहे किंवा बाहेर होत आहेत, इथे येत आहेत, इथे असेंबल करून लोक देत आहेत. आज कोणाला तुम्ही विचार रोबोटिक्स, हां आम्ही करतो आहे रोबोटिक्समध्ये, काय करतायत रोबोटिक्समध्ये? बाहेरून आणतायत, इकडे जोडजाड करून देत आहेत. बट आपल्याकडे ते मॅन्युफॅक्चर व्हायला पाहिजे, याच्याकरता प्रयत्न कुठेच नाही आहे. जो आमच्याकडे चालू आहे, रेअर आहे जे आमच्याकडे जसं चालतं आहे तसं रेअर लोक आहेत. बट रिसर्च असल्यामुळे त्याचे भरपूर वेगळे चॅलेंजेस पण आहेत. फंडिंग हा एक इश्यू असतो. सो बट इफ फंडिंग अवेलेबल आहे तर असे इन्स्टिट्यूट्स असे खूप रेअर आहे जिथे खरोखर रोबोट्सवर काम करतात. आम्ही रोबोट्स मॅन्युफॅक्चर करतो आहे, आम्ही ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो आहे. मग त्याच्याकरता लागणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मग एम्बेडेड पण लागतं, सो ते नॉलेज आमच्याकडे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी त्याचं नॉलेज याच्यासोबत कंबाईन करता येतं. विजन, हे सगळे नॉलेज जेव्हा आपण एकाच प्लॅटफॉर्मला, एकाच प्रोडक्टला आपण जेव्हा द्यायचं बघतो तर तो प्रोडक्ट इंटेलिजंट बनतो. बरोबर. सो आपण साधं एक्झाम्पल समजा फोनचं जरी घेतलं तर त्याच्यात आता तुम्ही बघा ते स्नॅपचॅट आणि हे बाकीचे ते इमेज प्रोसेसिंग ॲक्टिव्हिटीज आहेत. अच्छा. आणि फोन हा स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आहे. हो. त्याच्यातलं सॉफ्टवेअर हा सॉफ्टवेअर पार्ट आहे. बट ज्याला हे तिन्ही नॉलेज आहे ते तो डेव्हलप करतो आहे. तर नुसतं इलेक्ट्रॉनिक्स शिकून होत नाही. तर आमच्याकडे आता तो प्लॅटफॉर्म रेडी आहे पूर्ण. बरं. इलेक्ट्रॉनिक्स, विजन, AI, सॉफ्टवेअर. सो असं कोरमध्ये समजा कोणी काम करतं आहे तर त्याला स्कोप आहे. आता हे सगळे प्रोडक्ट्स आता हळूहळू डेव्हलप, आणि एकदा डेव्हलप झाले की त्यांना, आणि खूप डिमांड आहे. मी म्हणतो आमच्यासारखे 100 जरी युनिट्स इथे बनलेत तरी ते कमी पडतील, इतकी डिमांड आहे मार्केटमध्ये. सो इतका व्हास्ट याची नीड आहे. अजून माहीत नाही आहे कोणाला किंवा समजत नाही आहे, बट दिस इज नीड. सर, आपल्याकडे सगळ्यात जास्त रोजगार कृषी क्षेत्रामध्ये आहे. आत्ता आपण असं म्हणू शकतो की जास्तीत जास्त रोजगार कृषी क्षेत्रामध्ये आत्ता आहे. कृषी क्षेत्रामध्ये रोबोटिक्स कशा पद्धतीने क्रांती घडवू शकते असं वाटतं तुम्हाला? सर, आहे खूप गोष्टी. का? कारण की आता काय होतं आहे, बऱ्याच सगळेजण एक तर शहराकडे वळत आहेत. त्याच्या मॅनपॉवर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा, क्लायमेटिक कंडिशन्स जे आहेत ते फेवरेबल नाही, त्याच्यामुळे लोक तिथे हे नाही. तर यालाच समजा आपण रोबोटाईज केलं किंवा ऑटोमेशन केलं तर हे बघा, कृषी किंवा ॲग्रिकल्चर हा तर तुमचा एंडपर्यंत चालणार आहे. बिकॉज सगळ्यांना जेवण लागणार, अन्न लागणार, अन्न येणार ते तिथनंच. अन्न काही आर्टिफिशियली तुम्ही बनवू नाही शकणार. बरोबर. सो फायनली याच्यात पुढे फ्युचर याच्यातच आहे. आपण का वळतो आहे? का? कारण की नॅचरल क्लायमेटिक कंडिशन्स वगैरे हे सगळे फेवरेबल नसल्यामुळे आपण वळतो आहे शहराकडे. बट मग हे कोण करणार? म्हणजे याच्यात जिथे कुठे ही सगळी सिस्टीम बॅलन्स्ड असायला पाहिजे. जिथे कुठे कमी होते नेचर फायनली ते बॅलन्स करतं काही ना काही. तर इथे समजा आपण फोकस केला आता आणि ऑटोमेट केला तर याची जी सप्लाय आहे त्याला आपण बॅलन्स, कारण की पॉप्युलेशन वाढत आहे, सप्लायची गरज आहे, सप्लाय जास्त पाहिजे बट काम करणारे लोक कमी आहेत. बरोबर. सो तिथे ऑटोमेशन केला तर एक शेतकरी हा मल्टिपल प्रोडक्ट्सचा
बेसिकली जसं आपण इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट म्हणतोय तसं इथे सुद्धा प्रोडक्ट्स आहेत. बटाटे, टमाटर, भाज्या, फ्लावर्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे प्रोडक्ट्स आहेत. यांचं एक कन्सिस्टंट, आपण समजा फोन घेतो कुठलाही, आपण एका कंपनीवर ट्रस्ट करतो. सपोज एक एक्स कंपनी, मी नाव मुद्दामून घेत नाही, प्रॉब्लेम येऊ शकतात. एक एक्स कंपनी, सगळेजण ते फोन वापरत आहेत बिकॉज माहीत आहे कन्सिस्टंटली की तो ते आउटपुट देणार आहे. सो आपल्याला पहिलेपासून माहीत आहे की कन्सिस्टंट आहे. सो आज ती कन्सिस्टन्सी ह्या क्षेत्रात कमी आहे. सो एकच फार्मर तो समजा कन्सिस्टंटली आउटपुट देऊ शकतो, एकच एक प्रोडक्ट गॅरंटेड देऊ शकतो विथ ऑल ऑड्स जे काही येत आहेत. तर ह्या ऑड्सला आपण चॅलेंज करू शकतो रोबोटिक्सने. सो ह्या ऑड्स गोष्टींना, कारण की काय एक थोडं एक्झाम्पल घेऊन थोडं कळू शकेल. एक दसरा येतो त्यावेळेस झेंडूचे फुलं येतात, सगळेजण लागतात की चला त्याची डिमांड आहे. बट काय तुमच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे का? आता टेक्नॉलॉजी याच्याकरता म्हणतो मी का, कारण की इरिगेशन ही एक टेक्नॉलॉजी आहे जी लोक खूप सोप्या पद्धतीने हँडल करायचं बघतात. सो म्हणजे तुम्हाला माहीत काही नसतं, बट मला झेंडू काढायचा आहे, तो कुठल्याही लँडला तो नाही होणार आहे. समजा तुम्ही एक जमीन घेताय, त्याच्यात NPK असे 3 न्यूट्रिएंट्स किंवा 3 कॉम्पोनंट्स हे मस्ट आहेत. अँड याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे आहेत. मी सोप्या भाषेत त्याच्याकरता सांगतोय जेणेकरून सगळ्यांना कळावं. तर NPK हे इम्पॉर्टंट घटक आहेत त्यातले. आता कुठल्याही क्रॉपला ह्यांचं पर्सेंटेज असतं. शुगर केनला वेगळं पर्सेंटेज आहे, ग्राउंडनटला वेगळं आहे, झेंडूला वेगळं आहे, राईसला वेगळं आहे. हे कंटेंट किती जमिनीत आहे हे न बघता आपण झेंडूची फुलं लावतो बिकॉज डिमांड आहे. तर डिमांड आहे म्हणून आपण त्या पिकाकडे पळतो किंवा झेंडूची फुलं. बट त्या जमिनीचं खरोखर ती तितकी उपजाऊ आहे का, तिच्यात हे कंटेंट्स आहेत का? अच्छा, नुसतं कंटेंट्स नाही, सॉईल मॉइश्चर काही रोल प्ले करतं आहे, क्लायमेट काही रोल प्ले करतं आहे, तुमचं टेम्परेचर काही रोल प्ले करतं आहे, जमिनीचं टेम्परेचर काही रोल प्ले करतं आहे, पाणी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आहे. हे कॅल्क्युलेशन कोण करतं आहे, कोण नाही करत आहे का? कारण की परत इथे पळतो आहे आपण कॉम्पिटिशनकडे. का? कारण की मला ते विकायचं आहे. मग जे यील्ड येतं ते प्रोडक्टिव्ह नाही आहे, मग ते तुम्हाला लो ग्रेडचं मिळालेलं आहे. का? कारण की तुम्ही हे इनपुट्स बघितले, तुम्ही बेसिक्स तुमचे क्लिअर केलेले नाही आहेत, बेसिक्सकडे लक्ष दिलेलं नाही. लोक करतायत म्हणून मी करायचं आहे, या प्रिन्सिपलवर जे आउटपुट मिळणार ते असंच मिळणार आहे. ते तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत चांगलं. बरोबर. ते समजा चांगलं करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात रिसर्च करावं लागेल. रिसर्च म्हणजे काय? त्या जमिनीमध्ये खरोखर किती आहे, काय कंटेंट आहे, या क्रॉपला लागणार आहे का, जे लागणार आहे ते आपण देतो आहे का, या सगळ्या गोष्टींचं बेसिकली आउटपुटमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो तिथेही ऑटोमेशन समजा केलं, आता ठीक आहे, आता प्रत्येकजण रिसर्च करणार का? सो प्रत्येकाने रिसर्च करायची गरज नाही. आता कुठले तरी सायंटिस्टने आपल्याला फॉर्म्युलाज बनवून दिलेले आहेत जे आज आपण वापरतोय. सो त्याचा चांगल्यातला चांगला वापर करायचा आणि पुढे जायचं. सो रोबोटिक्स इथे कामी येऊ शकतं की भाई एकाने ठरवलं की नाही माझ्याकडे जमीन आहे, मग जमीन आहे तो कोणीतरी रिसर्च केलेला आहे, यू हॅव दॅट सेट ऑफ इक्विपमेंट्स अवेलेबल, आणि त्या इक्विपमेंटनी बेसिकली हे सगळं कंट्रोल करायचं अँड वेळोवेळी इंटिमेट करायचं, वेळोवेळी तुम्हाला मेसेजेस द्यायचे की आता याची गरज आहे, त्याची गरज आहे. आयदर ती ऑटोमेटेड असायला पाहिजे ऑर एल्स आपल्याला मेसेज जरी आला की याचं टेम्परेचर जास्त आहे, सो तुम्ही टेम्परेचर कमी करा, मॉइश्चर वाढवा. सो ते आपण वेळोवेळी करू शकलो तर फेअर आपल्याला आउटपुट मिळू शकतं. सो कन्सिस्टन्सी पण राहील. कन्सिस्टन्सीच सर, कुठेही कन्सिस्टन्सीच इम्पॉर्टंट. कुठेही आपण म्हणा कुठल्या याच्यात ॲनिमल्सचं घेतलं आपण, समजा वाघाने कन्सिस्टंटली समजा शिकार केला तर तो उपाशी मरणार नाही. तो कन्सिस्टंटली नाही केला तर त्याला फायनली मग अशी वेळ येऊन जाते की 4 दिवस त्यांनी समजा शिकार नाही केला, 5व्या दिवशी त्याच्याकडे तितकी एनर्जी नाही आहे. मग तो विचार करेल की मी आज शिकार करेल, तर तो शिकार पुढे असतो, पळतो, तो पाठीमागे राहतो. बिकॉज कन्सिस्टंटली तो कुठल्याही गोष्टी करता कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. नॉलेज करताही
नॉलेज ही आपण कन्सिस्टंटली अपग्रेड करत राहायला पाहिजे. एकाच नॉलेजवर तुम्ही आयुष्य नाही काढू शकत. सो कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये अभ्यास करताना पण आपण विचार करू, आज मी 10 तास करतो, उद्या 2 तास करतो, तर नाही होणार. बरोबर. कन्सिस्टंटली तुम्ही करत राहा. आय प्रॉमिस आउटपुट आहे. सर, आजची जी शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आता तुम्ही जो रिसर्च किंवा बेसिक गोष्ट, कोअर पार्ट जो आहे त्याच्यावर फोकस करायला पाहिजे, रिसर्चवर फोकस करायला पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या शिक्षणामध्ये जी कॉम्पिटिशन तयार झालेली आहे, म्हणजे कॉम्पिटिशनमध्ये मुलं जे जायला पाहत आहेत, तर ही कॉम्पिटिशन याला मारक ठरते असं वाटतं का? सर, कॉम्पिटिशन एकतर म्हणजे मला पटत नाही. म्हणजे मी त्याच्या फेवरमध्ये नाही आहे. बरं. काही ठिकाणी येस, इट्स गुड. कॉम्पिटिशन असले तर आपल्याला कॉस्टिंगचा बेनिफिट मिळतो, तो आहे पार्ट. बट एज्युकेशन सेक्टरमध्ये कॉम्पिटिशन नको. अच्छा, झिरो असायला पाहिजे का, हेही मी म्हणत नाही. बिकॉज कॉम्पिटिशन नाही तर आपण अपग्रेड पण होत नाही. बरं. सो एका ठराविक लेवलपर्यंत कॉम्पिटिशन ठीक आहे, बट सगळीकडे नाही. मला असं वाटतं पॅशन किंवा आपला जो इंटरेस्टचा सब्जेक्ट आहे तिकडे जास्तीत जास्त आपण लक्ष द्यावं. अँड ज्या स्टेटला आहोत आपण, प्रत्येक वेळेस बालपणी म्हणजे लहान असतो त्यावेळेस वेगळ्या स्टेटला असतो, तेव्हा खेळण्याच्या मोडला असतो. त्यावेळेस त्या स्टेटमध्ये खेळण्याचं आहे, तर माझं म्हणणं आहे तेव्हा खेळ. आजकाल काय करतात, 3-4 वर्षाचा झाला मुलगा की IITची तयारी तेव्हापासून चालू करतात. म्हणजे मला पटत नाही. ते ट्रू असेल नसेल आय डोंट नो, बट मला असं वाटते तेव्हापासून का त्यांना बिचाऱ्यांना खेळू नाही द्यायचं का? प्रत्येक वयाचं आपलं एक हे आहे, लढाई तर आहेच ना नंतर. बरोबर आहे, सगळ्यांचीच आहे. सो तेव्हा त्यांनी खेळायला पाहिजे, ती गरजेचं आहे तेव्हा. सो मुलांनी त्यावेळेस ते खेळायला, जेव्हा शिक्षणाचं आहे तेव्हा त्यांनी बेसिकली ते कामं करायचे जे त्यावेळेस गरजेचे आहेत, कन्सिस्टंटली करावेत. खूप कॉम्पिटिशनमुळे स्वतःला डायव्हर्ट करून आणि त्याच्यासोबत थोडा थोडा पॅशन तो ठेवा. पॅशन कळेपर्यंत वेळ लागतो, बट मला असं वाटते की ते नेहमी आपण ॲनालाइज करत राहायला पाहिजे पॅरेंट्सनी की काय याचं पॅशन आहे, आणि तिथे समजा चान्स मिळत आहे तर प्रमोट तिथे करायला पाहिजे. सर, पॅशन ही फक्त शिक्षणामध्येच उपयोगी आहे असं तुम्हाला वाटतं की आयुष्यभर प्रत्येकानं पॅशन शोधत राहिलं पाहिजे? खरं तर थोडा चॅलेंजिंग प्रश्न आहे, पण तुमचा अनुभव काय सांगतो? कारण तुम्ही खूप चॅलेंजिंग वेगवेगळ्या सिच्युएशनमधून प्रवास केलेला आहे. माझं मत आहे, चुकीचं असू शकतं. माझं मत आहे की एंडपर्यंत चालेल. अच्छा. पॅशन ही एंडपर्यंत असायला पाहिजे. बरं. कारण की एका वेळेनंतर जेव्हा आपण म्हातारे होतो, म्हणजे मी आत्ता थोड्यापूर्वी एक प्रोडक्टबद्दल सांगितलं होतं की नासाचे सायंटिस्ट आहेत. सो त्या सायंटिस्टनी त्यांचं वय होऊन गेलं होतं, बट दोन व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात असे भेटलेले, ज्यांनी एक टास्क त्यांना करायचं होतं आणि त्याच्याकरता ते खूप उत्सुक होते आणि त्याच्या पाठीमागे ते लागले होते. मी भेटेपर्यंत त्यांनी खूप पैसा टाकून झाला होता. 50-1 लाख रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले होते टू डेव्हलप अ प्रोडक्ट. बट समहाऊ 2-3 कंपनीजकडनं ते झाले नाहीत. जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांचं वय ऑलरेडी 75 झालं होतं. त्यांनी क्लिअरली सांगितलं की यार मला माहीत नाही हे खरोखर होईल की नाही होईल, तर बट मला इच्छा आहे की मी जायच्या पहिले ते रेडी व्हायला पाहिजे. म्हटलं सर आम्ही करून देऊ. तो बोलले अरे तू ज्यावेळेस मला भेटले तेव्हा माझं वय 30 होतं. अच्छा. ते बोलले तू 30 वर्षाचा, कसं माझी जायची वेळ आलेली आहे, कधी तू करशील, अँड आय डोंट थिंक इट विल हॅपन. म्हटलं ठीक आहे सर, बघू. मला चॅलेंजेस आवडतात. अँड समहाऊ आम्ही 1-1.5 वर्षात तो प्रोडक्ट रेडी केला अँड ही वॉज हॅपी. असे 2 व्यक्ती आहेत ज्यांना ते पॅशन होतं ते करायचं, त्याच्यामुळे त्यांची एज जी आहे किंवा त्यांचं जे असं म्हणा एंड हा स्ट्रेच झाला. कारण की ते पॅशन होतं जे त्यांना कंटिन्यूली म्हणजे ठेवलं. अजून एक आहेत, एक मॅडम आहेत, त्यांचे वडील होते. त्यांनी माझ्याकडे इतकीच हे केली की तुमच्याकडनं होईल नाही होईल हे असंच ठेवा की हे होत आहे. अच्छा.
असंच तुम्ही हे करा. म्हटलं मॅडम असं का, आपण खोटं का हे करायचं? ते बोलले की एक सांगतो, जोपर्यंत हा विषय चालू आहे, त्यांना एक डेव्हलप करायचं होतं, हो. एक प्रोडक्ट होतं त्यांचं. अच्छा. तो जोपर्यंत हा प्रोडक्टचा विषय आहे ना, हो. तोपर्यंत मला माहिती आहे यांचे काय म्हणतात, श्वास जो आहे हा चालू राहणार आहे. अच्छा. ज्या दिवशी हा हे होईल, हो. मी म्हटलं, अँड ट्रू झालं. बरं. हे ट्रू झालं का? कारण की सगळं लॉकडाऊनपर्यंत मी सपोर्टला होतो पूर्ण. अच्छा. अँड हे व्यवस्थित सगळं चालू होतं. बरं. लॉकडाऊन आल्यावर हो. मी सपोर्ट नाही देऊ शकलो. मी अच्छा. ते स्टेटमेंट नाही देऊ शकलो की हे चालत आहे. ओके. अँड एव्हरीथिंग वॉज. अँड लॉकडाऊनमध्ये त्यांना अरे. त्यांचं हे झालं. म्हणजे लॉकडाऊनमध्ये लोक बरेचसे व्हायरसमुळे गेले. हो. आणि हे 2 केसेस असे आहेत की त्याचा काहीच संबंध नाही आहे. बिकॉज ते त्यांना प्रोटेक्ट केलं, बाहेर नाही जाऊ शकत, एजेड होते, बाहेर नव्हते जाऊ शकत. सो प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट. बट पॅशन त्यातनं हे झालं की ते जे विचार करत होते, जे की थॉट देत होते, ते सगळं तिथनं हे झालं. अँड आम्हाला असं वाटते की याच्यामुळे असं तर पॅशन खूप गरजेचं आहे. तो ॲट द एंड तुम्हाला तुमची लाईफ एक्सटेंड करण्याकरता बरोबर, हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं. तुम्ही तर ते स्वतः सगळं जगत आहात. आपण असं म्हणू शकतो की टेक्नॉलॉजी हा तुमचा पॅशन आहे. आणि तुम्ही ते सगळं हे करतात. सर, इथपर्यंतचा पार्ट जो आहे हा सगळा ॲज अ अकॅडमिक म्हणून, सायंटिस्ट म्हणून, टेक्नॉलॉजीचा एक पॅशनेट माणूस म्हणून असं आपण बोललोत. पण याच्यासोबतच समीर सर एक एंटरप्रेन्युअर पण आहेत. कारण ऑलरेडी तुम्हाला वर्कशॉप टाकावं लागलं, लोक आहेत, सगळं म्हणजे हे सगळ्याच गोष्टी आहेत. तर एंटरप्रेन्युअर म्हणून खरं कधी तुम्हाला ती सुरुवात झाली काय? म्हणजे सुरुवात तर म्हणजे इंजिनिअरिंगला असतानापासूनच झाली आहे. बरं. सो इंजिनिअरिंगला असतानाच मी प्रोडक्ट सुरू करून दिला होता. बरं. शिकत असतानाच सुरू झाला. बट समहाऊ तो प्रॅक्टिकल यायला चॅलेंजेस होते, खूप चॅलेंजेस होते. तर आम्ही इथे पोस्ट ग्रॅज्युएशनला इथे जेव्हा आलो पुण्यात, माझे मित्र होते एक अमित आणि वृषाली म्हणून. अच्छा. सो आम्ही बेसिकली हे सगळं सुरू केलं. तर या दोघांनी घरून चांगली म्हणता येईल आता फंडिंग त्या काळी लावली, आणली आणि चल समीर करते असं करून आम्ही ती सुरुवात केली. बट हा खूप डिफिकल्ट हे आहे, कारण की रोजचं जगणं, बाकीच्या गोष्टी, म्हणून म्हणतो ना, साथ दिली मला खूप लोकांनी. आणि मग आणि माझी आत्ता जी मिसेस आहे ती पण. सो आम्ही म्हणजे सोबत होतो. बट मिसेसला जॉब लागला, ती बारामतीला होती आणि ती तिथनं आमचा सगळा खर्च ती तिथनं करायची, तिच्या जॉबमधनं. अच्छा. आणि आम्ही तिघे इकडे हे डेव्हलपमेंटच्या पाठीमागे लागलो. बरं. बट यांना पण यांचं लग्न वगैरे करायचं होतं, ते त्या दोघांनी मग लग्न केलं. बरं. तर बट माझ्याकरता थोडं सोपं होतं. म्हणजे माझं पहिले कॉलेजपासून थोडंसं पेपरमध्ये वगैरे नावं आलेत त्याच्यामुळे, आणि माहीत होतं की मी फायनली हे करणार आहे. बट सगळेजण हा पॅशन पुढे नाही नेऊ शकत, कारण की इन्कम पण इम्पॉर्टंट आहे. माझं लग्न झालं त्यावेळेस माझ्याकडे इन्कम नव्हता. बरं. हां, तो माझ्या काय म्हणतात सासऱ्यांनी आणि त्या साईडनी खूप सपोर्ट दिला. अच्छा. हां, इवन दो काही नव्हतं तरीसुद्धा त्यांनी लग्न लावून दिलं. अँड मी मग माझ्या मिसेसनी सपोर्ट दिला, माझ्या फॅमिलीनी सपोर्ट दिला. अँड मी कंटिन्यू केला. अँड मग हळूहळू गोष्टी घडत गेल्या. आणि ते दोघं जे आहेत, अमित वृषाली, माझे चांगले मित्र आहेत. अच्छा. ते जॉब करून ते पुढे त्यांनी नेलं, कारण की विदाऊट इन्कम शक्य इथे राहणं डिफिकल्ट होतं. सो म्हणून मग त्यांनी तो मार्ग पुढे नेला. मी हे कंटिन्यू केलं. मला सपोर्ट मिळत गेला. असं करता करता वेळोवेळी लोक सपोर्ट देत आले मला. अँड ह्या सगळ्या ह्याच्यात एक लाल सर आहेत, एका कंपनीचे ओनर आहेत. अच्छा. चांगली चांगली मोठी कंपनी आहे. त्यांनी मला परत समजून सपोर्ट दिला आणि मी माझी स्पीड पकडू शकलो. लॉकडाऊनपर्यंत मी बऱ्यापैकी सगळं आम्ही आमचे रोबोट्स वगैरे डेव्हलप केलेत चांगले. बट लॉकडाऊनमध्ये सगळा 70चा स्टाफ आणि सगळ्या गोष्टी
हे हँडल करणं खूप डिफिकल्ट होतं. अच्छा. सो सगळं स्टँडस्टिलला आलं. मग तिथे माझे मित्र, माझी डिप्लोमाची जे मी कॉलेज बोललो हो. तिथली एक मैत्रीण शिल्पा येलमामे, ती आणि माझा इंजिनिअरिंगचा माझा रूममेट एक नितीन सरोदे, ह्या दोघांनी बॅकअप दिलं मला. बरं. आणि लॉकडाऊन काढायला मला बरीच हे झाली, हेल्प झाली. अँड मग नितीन माझ्यासोबतच आहे. अँड आम्ही मग ह्या कंपनीला परत झिरोपासून स्टार्ट करायला जरा एफर्ट्स टाकत होतो. बट ह्या सगळ्या गोष्टींना खूप पैसा लागतो. मग हळूहळू केळकर सर म्हणून आहेत, थिटे सर आहेत, त्यांनी थोडा हातभार लावला मला जोडून देण्यात लोकांना. अच्छा. मग मकरंद सर म्हणून आहेत, ते भेटले. बरं. त्यांनी फंड पहिला इन्फ्यूज केला. अच्छा. अँड वी स्टार्टेड. बरं. मग पण फंड इथे खूप लागतो. हो. या सगळा रिसर्च आहे. आज आमच्याकडे 57ची स्ट्रेंथ आहे इंजिनियर्सची. अच्छा. सो ह्या सगळ्या गोष्टींना चांगला फंड पाहिजे होता. सो हळूहळू एक अजून त्यांचेच मित्र एक देशपांडे, प्रशांत देशपांडे म्हणून आहेत. बरं. आणि खानविलकर सर, त्यांनी सपोर्ट दिला. बरं. असं करता करता कैलास सर आहेत, हो. त्यांनी सपोर्ट दिला. असे बरेच लोक, आमचे मेन ओनर म्हणजे मी जेव्हा हा प्रिमाइस घेतला हो. तर बच्चे सर आहेत, त्यांनी आमच्याकडनं त्या प्रिमाइसचा रेंट नाही घेतला. बरं. अँड त्यांनी 1.5-2 वर्ष आम्हाला अक्षरशः काही न बोलता, बरं. बस काय करतोय काय नाही सगळं सपोर्ट. आणि असंच असंख्य लोक असे सोबत आलेत. एव्हरीबडी बस माझ्या पॅशनला बघून मला सपोर्ट दिला. अँड खूप चांगला फंड अवेलेबल होऊन गेला. अँड आता आम्ही ही सगळी टीम बनवून आता 2-3 टाईपचे रोबोट्स डेव्हलप केले आहेत. एक विजनचा एक प्रोडक्ट विजन एक्स म्हणून तो आम्ही लॉन्च केलेला आहे, जो क्वालिटी इन्स्पेक्शन करता कामी येतो आहे मार्केटमध्ये. असे प्रोडक्ट्स डेव्हलपमेंटला आमचे म्हणजे आले आहेत, आता कम्प्लिशनला आहेत, काही चालू आहे. सो असा सगळा हा प्रवास चालू आहे. सो खूप लोक आहेत, बहुतेक मी काही नावं घेतली नाही आहेत, पण खूप लोकांनी खूप साथ दिली. अँड ह्या साथमुळे मी हे सगळं पॉसिबल करू शकतो. सर, पण हा आंतरप्रेन्युअरचा जो प्रवास आहे तो बहुरंगी प्रवास आहे. म्हणजे तुम्ही आता एक फंडिंगचं सांगितलं की फंडिंग या पद्धतीनं ॲडजस्ट झालं, पण मग जसं लोक हँडल करणं असेल, त्यांना प्रशिक्षित करणं, कारण तुमचं स्पेसिफिक सेक्टर आहे. मी जेव्हा तुमच्या वर्कशॉपला भेट दिली होती तेव्हा जे काही लोकांसोबत भेटलो त्यांनी सांगितलं की तुम्ही वेगळ्या पद्धतीनं लोकांना घेता, त्यांना ट्रेनिंग देता सगळं, आणि ऑन वर्क ट्रेनिंग आणि प्रत्यक्ष काम पण आणि ट्रेनिंग पण असं दोन्ही, म्हणजे वेगळं मॉडेल तुम्ही राबवता. तर ते चॅलेंज कसे होते आणि कशा पद्धतीनं मग तुम्ही त्या लोकांना सोबत घेऊन पुढे गेलात? नाही, मला माझंच एक्झाम्पल मला माझ्या डोळ्यासमोर दिसतं. अच्छा. आणि मला माहीत आहे की माझ्यासारखेच लोक आहेत सगळे. म्हणून म्हटलं की मी काही खूप मोठं काम नाही करत आहे. मला ना सपोर्ट खूप चांगला आहे ह्या सगळ्या गोष्टींना, आणि माझ्या सपोर्टला काय म्हणतात, मी न्याय द्यायचं बघतो आहे अजून. बरोबर. तर मला मीच दिसतो. मला माहीत आहे की लोक मी जे करत होतो तसंच आहे, की फक्त जुनं काही बघत नाही, नवीनच्याच पाठीमागे लागले आहेत. सो नॉलेज बेस लोकांचं कमी आहे. अच्छा. हे आम्ही इंटरव्ह्यूज घेतो, मला जेव्हा स्टाफ पाहिजे आहे तर इंटरव्ह्यूज घेतो आहे. तर इंटरव्ह्यूजमध्ये कळतं की त्यांना काहीच माहीत नाही. एम ई झालेला कॅन्डिडेटसुद्धा रिले एक्सप्लेन नाही करू शकत, जो मी एकेकाळी माझं 10वी झाल्यावर मी बोलू शकलो, जो आज एम ई झालेल्यावरही रिले नाही सांगू शकत. बरं. हां, ही फॅक्ट आहे. मला कॉलेजचं नाव नाही घ्यायचं आहे, मी बरेचदा अवॉइड करतो, बट ते बोलता बोलता कधी कधी फ्लोमध्ये काही गोष्टी मी नावं घेऊन घेतो आहे. मला कोणाचं नाव नाही घ्यायचं, बट चांगल्या इन्स्टिट्यूटमधला एम ई झालेला कॅन्डिडेट आम्ही इंटरव्ह्यूला बोलवलं, रिले माहीत नव्हता. तर काय होतं आहे, मला माहीत आहे की हे बेस लोकांचा नाही आहे, फक्त कॉम्पिटिशनमुळे एक्झाम्स दिले, समहाऊ मार्क्स मिळालेत अँड ते आले. तर मी त्याला जरा
असं बघतो मग की मुलांना घेतो, हो मी ट्रेन करतो. आणि मला माहिती आहे की हे सगळेजणं तिथे शॉर्टफॉलला आहेत. हो सो आम्ही आमचा एक कोर्स डिझाईन केलेला आहे. अच्छा नॉट फॉर म्हणजे लोकांचे जसे कोर्सेस आहे पैसे कमवण्याकरता, तो आमचा उद्देश नाही. उद्देश हा आहे की ही टीम, मला माहिती आहे की इथे खूप डिमांड आहे सर. आमच्यासारखे मी सांगतो 100 जरी हो हे इन्स्टिट्यूट्स असे आमच्यासारखे झालेत ना हो तरी कमी पडेल इतकी मार्केटमध्ये डिमांड आहे आता. येस खूप डिमांड आहे सर, बरोबर खूप गरजेचं आहे, अच्छा. खूप कामं आहेत. बट ते आता सगळे असे अडकून आहेत. तर मी तर इन्व्हाइट करतो आहे इन्व्हेस्टर्सला सुद्धा बरं की कोणाला अशा टाईपचे डिव्हिजन्स समजा चालू करायचे तर मी सपोर्टला आहे. कारण की मी आता ते करतो आहे. मी कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्या कोर्समध्ये मुलांना राईट फ्रॉम झिरो, इंजिनिअरिंग झाल्यावरही त्यांना जे काही माहीत नाही आहे ते सगळं आम्ही व्यवस्थित हे करतो आणि त्यांना या लेवलला, या कॅपेबिलिटीला आणतो आहे की ते उद्या स्वतःचा बिझनेस करू शकते. उद्या मीन्स नॉट इमिजिएट उद्या, आफ्टर सम एक्सपिरियन्स, एक 5-6 वर्षाचा जरी एक्सपिरियन्स झाला त्यांचा आमच्याकडे तर सगळ्या गोष्टी कळतात आणि दे कॅन स्टार्ट देअर ओन बिझनेस. आणि मला त्याचं काहीच म्हणजे इश्यू नाही बरोबर माझा. हां, कारण की सर खूप मोठा समुद्र आहे. सो सर आता बेसिकली ज्यावेळेस मुलं आपल्या करिअरचा विचार करतात, म्हणजे जरी तो सायन्सचं टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेत असला तरी बहुतेक वेळा जॉबचाच विचार करतो. एंटरप्रेन्युअर म्हणून आपण जावं हा विचारच पहिल्यांदा खूप कमी, म्हणजे 1% लोकांच्या डोक्यात कदाचित येत असेल. हे कशामुळे होत असेल सर? मी परत, आपण हा सगळा जो काही आपलं डिस्कशन आहे, प्रत्येक पॉईंट जो आपण डिस्कस करतो आहे याच्यावर जरा थोडा फोकस केला तर याचे आन्सर्स इथेच मिळतील. अच्छा. काय होतं आहे, लोकांना एक तर स्वतःवर कॉन्फिडन्स नाही. बरोबर. जो मी तुम्हाला सांगितलं, मला माझ्यावरच नव्हता. नजरे सगळ्यांचे, नजर जी आहे ती आपल्याला डिफाईन करते. म्हणजे तुम्ही मला कसे बघताय, बरोबर, मी घडत तसा जातो आहे. तर एकतर कॉन्फिडन्स नाही, नॉलेज नाही. अच्छा, आपल्याला आपण स्वतः माहीत असतो. मी ओपनली बोललो आहे, किती लोक ओपनली बोलू शकतील की मी फेल झालो आहे? नाही बोलू. खूप सर, हा एक म्हणजे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नाही बोलू शकत. बरोबर. इथे ओपन होणं गरजेचं आहे. तुम्ही जे आहात ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. आणि हे का सांगू शकतो आहे मी? कारण की आज मी कॉन्फिडंट आहे. बरोबर. आज मी काहीतरी करतो आहे. समजा मी हे नसतं करू शकलो तर मी पण नसतं सांगू शकलो. आज मला माहिती आहे की माझ्यासमोर कुठलंही प्रोडक्ट आणला तर मी आज डेव्हलप करू शकतो. हे जेव्हा बॅकग्राऊंड आहे तेव्हा मी बिंदास बोलू शकतो काय झालं आहे पास्टला. सो असंच जे लोक नोकरीकडे वळत आहेत त्यांना एक तर स्वतःकडे कॉन्फिडन्स नाही, नॉलेज नाही, कोरमध्ये नाही आहे. कारण की ते कॉम्पिटिशनमध्येच आलेले आहेत. कसं चालू होणार सर? कसं चालू होणार? आज जे स्टार्टअप्स म्हणून चालत आहेत हे सगळे ॲप्लिकेशन लेवलवर आहेत. अच्छा. रिसर्च लेवलला नाही आहे. याच्यात डिफरन्स आहे. म्हणजे हे सगळे सॉफ्टवेअर साईडला मॅक्सिमम स्टार्टअप्स आहे. मी हे नाही म्हणणार झिरो, मी पर्सेंटेज वाईज म्हणतो आहे की रेअर लोक आहे जे खरोखर रिसर्च करून, खरोखर नॉलेज घेऊन काम करत आहेत. बट जे नॉलेज घेऊन काम करतील त्यांचा फायदा काय? ट्रेंड जो आहे तो बदलत चालतो आहे. म्हणजे दर 5-6 वर्षाला तुम्हाला दिसतं की काहीतरी नवीन येतं आहे. त्या नवीनला अपग्रेड नाही करतायत. मीन्स आज मला समजा फोन बनवायचा आहे, इट विल टेक अराउंड 2 to 3 years फॉर मी टू डिझाईन अँड डेव्हलप अ फोन. आता तेच समजा एक नावाजलेली कंपनी आहे, तिथं ऑलरेडी कितीतरी वर्षांपासून आहे. सो त्यांना 90% तर नॉलेज ऑलरेडी आहे. 90 म्हणजे 100 आत्ताच्या फोनचं 100% आहे. त्यांना अपग्रेड करायचं असेल नवीन टेक्नॉलॉजीला, त्यांच्याकरता सोपं आहे. बिकॉज 100% ह्या फोनचं पूर्ण नॉलेज आहे. एक पार्ट तर ॲड करायचं आहे. आज मला करायचं म्हटलं तर मला तर राईट फ्रॉम झिरो करावं लागणार, कारण माझ्याकडे काहीच मॉड्यूल्स नाही आहेत, रेडी मॉड्यूल्स नाही आहेत. त्यांनी ओव्हर द इयर्स हे सगळे मॉड्यूल्स रेडी केलेले आहेत, ज्यांना आपण लायब्ररी म्हणू. बरोबर. आता लायब्ररीमध्ये एक गोष्ट ॲड करणं इज इझी, पूर्णच्या पूर्ण लायब्ररी बनवणं इज डिफिकल्ट. सो कोरमध्ये कोणीच गेलं नाही तर लायब्ररी नसणार आहे. मग तुम्ही पुढे आज कोरमध्ये गेलात तर लायब्ररी रेडी होते. उद्या काही ॲडिशन करायचं आहे तर तुम्हाला सोपं होऊन जातं की चला एक ॲड करू. आणि हे ॲडिशन गरज आहे. पहिले डिकेडमध्ये व्हायचे. म्हणजे पहिले तुम्ही जेव्हा लहानपणी असताना तुम्ही बघा, गाड्या 15-15, 20-20 वर्ष माणसाकडे तीच असायची आणि तीच चालायची. आज नाही. आज हा पिरियड जो आहे तो 15 वर्षांना 10, 10वरनं 4, आज दर 5 वर्षाला लोक गाड्या चेंज करतात.
पहिले तसं नव्हतं. बरोबर. सो आज दर 3-4 वर्षाला तुम्हाला प्रोडक्टमध्ये काही ना काही, 3-4 वर्ष तर मी खूप बोलतो आहे, तुम्ही आज कार बघाल तर दर 1.5 वर्षाला तुमच्याकडे नवीन मॉडेल आहे. बरोबर. दर 1.5 वर्षाला नवीन मॉडेल येतं आहे. मग हा अपग्रेड कोण करू शकतं? ज्याच्याकडे जुनी लायब्ररी आहे. बरोबर. मग आज मी जसं सांगितलं की चायना हो. हे त्या काळी डेव्हलप झालं होतं. आज इंडियाला चान्स आहे, कारण मॅक्सिमम मार्केट इंडियाला वळतं. चायनामधनं भरपूर आपण गव्हर्नमेंट पण बंदी करते. डिफेन्समध्ये तुम्हाला चायनाला एंट्री नाही आहे, हो. डिफेन्स ऑर्गनायझेशन्समध्ये. मग तिथे खूप आता अजून डेव्हलपमेंट आहे. मग तिथे चान्स कोणाला मिळणार? ज्याला नॉलेज आहे. सो आज तुम्ही ती लायब्ररी बनवण्याच्या पाठीमागे लागाल तर उद्या त्याचा पूर्ण आपला बॅकबोन रेडी असेल. बरोबर. सो आज खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे कोर साईडला वळायला. आजही वळले तरी बऱ्यापैकी इंडस्ट्रीज इथे डेव्हलप होऊ शकतात. रोबोट्सच म्हणतो मी. रोबोट्समध्येच हंड्रेड्स ऑफ टाईप्स ऑफ रोबोट्स. रोबोट हा काही एक वर्ड नाही आहे किंवा एक प्रोडक्ट नाही आहे. रोबोट म्हणजे प्रत्येक ती गोष्ट जी स्वचालित आहे, जी स्वतः चालू शकते. तिची इंटेलिजन्सी. आज AIचा त्याला साथ मिळाला आहे किंवा सपोर्ट मिळाला आहे, तर AIने काय होतं आहे, तो स्वतःच सगळ्या गोष्टी करू शकतो. सो दिस इज नीड. रोबोट्स खूप ठिकाणी तुम्हाला वेअरहाऊसिंगमध्ये रोबोट लागतो आहे, मेडिकलमध्ये रोबोट लागतो आहे, ऑपरेशन्स करायला लागतो आहे, तुम्हाला साफसफाई करायला रोबोट लागतो आहे. मी तर म्हणतो उद्या रिसेप्शनलाही रोबोट असणार आहे, रिसेप्शनिस्ट म्हणून. सो ह्या अशा प्रत्येक गोष्टीला पिक अँड प्लेसला लागतो आहे. फॅक्टरीजमध्ये सामान उचलायला लागतो आहे, शिफ्ट करायला लागतो आहे, स्टोरेजला लागतो आहे. बरोबर. खूप ठिकाणी रोबोट्स लागतात. एन नंबर ऑफ टाईप्स ऑफ रोबोट्स आहे. प्लॅटफॉर्म तुमचा रेडी पाहिजे. तुम्हाला रोबोट म्हणजे काय हे बरोबर माहीत पाहिजे. त्याला कंट्रोल कसं करायचं, त्याला काय इलेक्ट्रॉनिक्स लागतं आहे, काय हे लागतं आहे, तितकं व्यवस्थित कळलं तर तुम्ही तुमचे वेगवेगळे रोबोट्स बनवू शकता. बरोबर आहे. गरज आहे आज. पाया नसल्यामुळेच आपले लोक अडतायत. तोच प्रॉब्लेम आहे. म्हणून म्हणतो 100 टाईपचे रोबोट्स इथेच बनवू शकतो. आमच्याकडे पूर्ण प्लॅटफॉर्म आता आहे. आम्ही म्हणतोय की इथे येऊन शिका. आणि ह्या सगळ्या मी एकटा 100 रोबोट्स नाही बनवू शकणार. मग ते मार्केट सोडून द्यायचं का? तर माझं काय म्हणणं आहे, आपण लहानपणी एक म्हण पण ऐकली की ती फिश, मला म्हण बरोबर माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर ते डेफिनेशन बरोबर काढा. ती मासोळी, रोज एक मासोळी आणून, म्हणजे मासा देण्यापेक्षा मासा पकडण्याचं त्याला कौशल्य द्या, जाळी द्या. सो मी त्या याला हे करतो आहे की आमच्याकडे आता प्लॅटफॉर्म आहे. सो आपण टीच करू, आपण ट्रेन करू, अशी मॅनपॉवर रेडी करू जी उद्या स्वतःचा बिझनेस करू शकते. आणि असे 100 टाईप्स ऑफ, हंड्रेड्स मी कमी बोलतोय, खूप अजून टाईप्सचे रोबोट्स लागणार आहे. मेडिकलमध्येच 100 टाईप्सचे रोबोट्स लागणार आहेत सर, प्रिसिजन करता. जे बनवणारे खूप कमी आहेत सर. कमी आहे, खूप कमी आहे, खूप कमी आहे. बरोबर आहे. म्हणजे समजा मेडिकलमध्ये 100 लागत आहेत, इंडस्ट्रीमध्ये, वेअरहाऊसमध्ये सगळं बघितलं तर खूप मोठा सेक्टर आहे. म्हणून म्हटलं समुद्र आहे. सो आणि बनवायला पाहायला गेलं तर अगदी रेअर लोक आहेत, खूप रेअर आहे. येस. सो तिथे स्कोप आहे आपल्या सगळ्यांना. प्रचंड स्कोप आहे. प्रचंड स्कोप आहे. हा समजत नाही लोक. बरोबर आहे सर. हा जो तुम्ही प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलाय कोर्सच्या रूपाने, हा कोर्स नेमका काय आहे? कोण सहभागी त्याच्यामध्ये होऊ शकतं? बेसिकली मार्केटमध्ये 50 कोर्सेस आहेत. अच्छा. भरपूर कोर्सेस आहेत सर. पुण्यातच बघाल तर तुम्हाला 150पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्स दिसतील. बरं. बट इंजिनिअरिंग करतो आपण कशा करता की आपण काहीतरी बनायला पाहिजे. इंजिनिअरिंग केल्यावरही तुम्ही कोर्स करावा लागतोय तुम्हाला. म्हणजे काहीतरी मिसिंग आहे म्हणूनच तुम्ही इथे कोर्स करताय. अच्छा, कोर्स केल्यावरही तुम्हाला जॉब नाही. तुम्ही गॅरंटी देऊ शकता का जॉबची? कोर्स केल्यावर नाही देता येत. मग हा सगळा जो मुद्दा आहे हा आम्ही हातात घेतला आहे. बरं. मी सांगितलं माझ्याकडेच इतकी अपॉर्च्युनिटी माझ्याकडेच आहे. माझ्याकडेच म्हणजे 100 टाईपचे रोबोट्स बनवता येईल. तर हा कोर्स असा डिझाईन केला आहे आम्ही की याच्यात कुणीही ज्याला पॅशन आहे तो त्याचं, आज जसं लोक MBA कशातही करतायत, मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग करतायत, MBA फायनान्समध्ये करतायत, कशा करता जॉब करता. माझं म्हणणं आहे जॉब ठीक आहे, हा कोर्स केल्यावर जॉब तर तुम्हाला लागतो, बट एंटरप्रेन्युअर बना.
एंटरप्रिनर बनण्याकरता हो. ॲज सच कुठले कोर्सेस नाही आहेत. मला ह्या कोर्समध्ये हे सांगायचं आहे की ह्या कोर्समध्ये आपण बेसिक्स घेतो आहे, अच्छा. जे इंजिनिअरिंग आणि बाहेरच्या कोर्सेसमध्ये मिस होत आहेत. बरं. तुम्हाला वस्तू किंवा प्रोडक्ट्स हे डिझाईन डेव्हलप कसं करता येईल हो. त्याच्याकरता हे आहे. म्हणजे तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म, तुमची इंडस्ट्री, तुमची आणि गाईडलाईनला आम्ही आहोत बरोबर की कसं हे पुढे नेता येईल. मार्केट काय आहे, मार्केट करताही सगळेजण म्हणजे अवेलेबल आहेत. बरोबर. तर तुम्हाला कुठला एक प्रोडक्ट डेव्हलप करायचा असेल तर ह्या कोर्समध्ये नॉलेज मिळणार आहे तुम्हाला. बरोबर. सगळं शिकवलं जाणार आहे की प्रोडक्ट कसं डेव्हलप करतात. अँड याच्या रिलेटेड तुम्ही जॉब्स तर मिळू शकतात, मेन एंटरप्रिनर बनू शकता. तर असा तो कोर्स तो आहे. कोणीही करू शकतं. कोणी पण म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यावर हो. जे तुम्ही सर्च करता इकडे तिकडे, हो. तर बेटर आहे या कोर्समध्ये हो. तुम्हाला जे मिसिंग होतं या इंजिनिअरिंग किंवा ग्रॅज्युएशनमध्ये हो. जे की मिस झालं आहे हो. ते सगळं इथे कव्हर होऊन जाईल. पूर्ण करू शकतो. हां, तिथे का नाही कव्हर होत, कारण की ते सगळं डिफाईन्ड करिक्युलममध्ये चालतं आहे. बरोबर. त्यांच्याकडे स्कोप पण नाही, 4 वर्षाचं हे आहे, त्याच्यात ते तितके टॉपिक्स घेणं भाग आहे. बरोबर. सो ते तितकंच घेऊ शकतात. आणि ते कॉम्पिटिशन, हे Yes. कॉम्पिटिशन फ्री आहे, इथे कॉम्पिटिशन नाही आहे. बरोबर. अँड तुम्हाला स्वतःला कळण्याकरता हा कोर्स आहे बेसिकली, की तुम्ही जे काही शिकलात हो. ते कुठे अप्लाय करू शकतात, कसं अप्लाय करू करू शकतात, शकतो. याचं डिटेलिंग बेसिकली हा कोर्स आहे. सर, तुम्ही हा सगळा प्रवास उलगडत असताना डॉक्टर APJ अब्दुल कलामसोबतची तुमची भेट झाली होती विद्यार्थी असतानाची. हां. तर आता फार कमी लोक मिळतात किंवा कदाचित काही दिवसानंतर मुलांना सांगितलं की असे व्यक्ती होऊन गेले तर ते खरं वाटणार नाही, पण अशा व्यक्तीला तुम्ही भेटलात. तो अनुभव, तो प्रसंग कसा होता? तो खरंच छान होता, कारण की आपण हवेत असतो, सगळेजणच असतो. हो. मी पण होतो. हो. ते एज पण असतं तसंच. कोणीतरी पाहिजे जो आपल्याला आपली ॲक्च्युअल पोझिशन सांगायला हवं. तर माझं त्यावेळेस बरेचसे पेपर्समध्ये आणि याच्यात, आणि आम्ही अवॉर्ड्स मिळत होते आम्हाला, आम्ही जे काही प्रोजेक्ट्स करत होतो, तर मी पण त्या ह्याच्यात होतो. बरं. तर आमची त्या IITनी ही अरेंज करून दिली. विनर्स जे आहेत ओके. वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्या विनर्सनी म्हणजे त्यांची भेट करून दिली. बट जेव्हा भेट झाली, हो. मी पण असा खूप यांनी सांगत होतो की सर मला जॉब लागला आहे. बरं. एक इन्व्हेस्टर होता, हां. त्यांनी त्या एका प्रोडक्टमध्ये हां. इन्व्हेस्ट, त्यावेळेस चीफ मिनिस्टर शीला दीक्षित मॅडम होती. अच्छा. तर ते शीला दीक्षित मॅडम पण आल्या होत्या. तर मग ह्या सगळ्या गोष्टी अशा आपण खूप यांनी सांगत होतो की मॅडमनी पण आम्हाला थांबले आमच्या याच्यात हे ते. आणि बँकॉक पोस्ट, जसं सगळ्यांना वाटते बाहेर गेलं, US ला गेलं तर खूप मोठं काहीतरी अचिव्हमेंट हो. केले, तसं मला इथे होतं की बँकॉकला सर हे आहे, 6 महिने इथे, नंतर तिथे. ऐकून घेतलं त्यांनी खूप कूलली, काहीच रिॲक्ट नाही केलं. ते बोलले की आपण 5 मिनटं मला तुझ्यासोबत टाकायचे, बरं. पण सगळ्यांसोबत नाही. म्हटलं हो. सर ठीक आहे. सगळं झालं, 10च मिनटाची आमची सगळ्यांची हे होती. ते झाल्या 5 मिनटं ते बोलले माझ्याशी, बरं. तुला बाळा तुला का जायचं आहे बाहेर? म्हटलं सर बँकॉक. तुला काय बँकॉक काय? म्हटलं माहीत नाही. म्हटलं मग का एक्साईट होतो आहे? जेव्हा तुला बँकॉकबद्दल काही माहीत नाही आहे, मग तू एक्साईट का होतो आहे? मी म्हटलं की सर फॉरेन. काय फॉरेन म्हणजे मला हेच समजून घ्यायचं आहे तुमच्या यंग मुलांकडनं. आज आपण जसं झेनझी म्हणतो तसं त्यावेळेस आम्ही होतो त्यांच्याकरता. तुला फॉरेनचं वेड आहे? म्हटलं सर सगळ्यांना असतं. तुला सगळ्यांना असतं. तू एकतर बोलतो आहे की तू इतकं सगळं काही करतो आहे, म्हणजे जे काही प्रोडक्ट्स म्हणजे त्यावेळेस जे काही मी काम केलं होतं ते सांगितलं, एक्झिबिशन्समध्ये जे काही पार्टिसिपेट. ते म्हणले की तू इतकं करतो आहे, तुला बरं वाटते की नाही ते? तुला मग बाहेर जाऊन हे सगळं त्यांना शिकवणार, त्यांना तू हे देणार, तुला भारताकरता काही वाटत नाही का? तुला असं वाटत नाही का की भारताकरता काही? आता तोपर्यंत आपल्याला नसतं ते भारत, म्हणजे आपण बोलतो फक्त त्या स्कूलमध्ये प्रेयरमध्ये असतं. त्यांच्यात ते भारत त्यांच्यात आतमध्ये होतं. सो ते बोलताना
फक्त इंडिया होतं त्यांच्या डोक्यात. मग त्यांनी मला हे केलं, ते बोलले की ते पॅकेज सोड, त्याच्याहून जास्त तुला मिळेल इथे, बरं. बाहेर नको जाऊ. बाहेरच्या लोकांना तू का म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणार, सो बेटर तू इथे राहा. मला आता त्यावेळेस तितकं नाही वाटलं मला. त्यांनी मग ते 2 मिनटात त्यांनी मला हे करून दिले की आपण जन्म घेतला आहे भारतात, मोठं होतो भारतात, आणि जेव्हा आपण केपेबल होऊन जातो तेव्हा जातो बाहेर. सो म्हणजे तुझ्या घरी, म्हणजे एक्झाम्पल दिलं, तुझ्या घरी हेन आहे, एक कोंबडी आहे, तू तिला रोज दाना देणार, सगळं करणार, आणि ती अंडा कुठे जाऊन देणार, दुसऱ्याच्या घरी. तुला चालेल का? म्हटलं नाही. तुला मग तू तेच करतोय ना, तुला तुझ्या कोंबडीचं चालणार नाही, बट करत तर तू तेच आहे. मग मला थोडं पटलं, त्या एक्झाम्पल नंतर पटलं, तोपर्यंत पटलं नव्हतं. ते बोलले की तू सगळं हे नाही, म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे. म्हटलं सर तुम्ही रिक्वेस्ट का? तो बोलले नाही, मी भारताकरता मी रिक्वेस्टमध्येच असणार आहे. सो मला आवडेल इथल्याकरता काम करायला. बरं. सगळ्यांनी इथल्याकरता लढावं, इथल्याकरता मरावं. समहाऊ पटलं. त्यांनी सांगितल्यामुळे तो थोडा जोश होता, त्याच्यामुळे मग मी डेव्हलपमेंट इथेच कंटिन्यू करायचं हे ठरवलं. आणि माझ्या मिसेसनी, आईवडिलांनी आणि माझ्या सासू सासऱ्यांनी पण सपोर्ट दिला. कारण की जॉब लागणे हा खूप मोठा क्वेश्चन मार्क असतो, लागलेला सोडणे हा मोठा, त्याच्याहून मोठा अगदी. बट सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी माझ्या डिसिजनवर कायम राहू शकलो. येस, ग्रेट. हे खूप रोमांचक खरं तर ही सगळी कहाणी आहे. म्हणजे आणि तुम्ही ती रोज जगत आहात, इतक्या दिवसाचा तुमचा तो प्रवास आहे. मला असं वाटतं परदेशात जाण्याच्या बाबतीत आत्ता तुम्ही जे सांगितलं की एक शिक्षणासाठी किंवा काही समजून घेण्यासाठी, जग समजून घेण्यासाठी म्हणा, किंवा कुठल्या विषयातलं काही शिक्षण घेण्यासाठी जाणं हे काही वावगं नाही, पण काम इथं येऊनच करण्याची आपली हे असली पाहिजे. शेवटी आपल्या ह्या सगळ्या कामाचं जे काही श्रेय आहे किंवा जे काही फायदा आहे तो आपल्या इथल्या मातीतल्याच आपल्या लोकांना तो भेटला पाहिजे, आणि तो पहिला फायदा त्यांना भेटावा, ही भावना खूप महत्त्वाची आहे. जे APJ तर जगलेच, सगळ्या श्वासात, त्यांच्या प्रत्येक श्वासातच ते सगळं काही होतं, आणि तुम्ही त्यांना भेटलात आणि त्यांच्याकडून ते घेतलं, त्या 5 मिनिटात ते घेतलं, ही पण मोठी गोष्ट झाली. इतकं सुंदर तुम्ही ते सगळं करत आहात आणि जगत पण आहात आणि रोज सगळ्या लोकांना ते देत पण आहात. प्रयत्न चालू आहे सर, प्रयत्न सुरू आहे. अजून अचीव नाही झालाय, प्रयत्न चालू, प्रयत्न सुरू आहे, आणि खरी मजा प्रयत्नातच असते अचीव होण्यापेक्षा. जर्नीमध्ये असते. येस येस. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने आज गप्पा मारल्या 3S टॉकच्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. हा एकदम सुंदर अनुभव तुम्ही दिलात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.